आणि आता बातमी पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातल्या अजित पवारांच्या एका वक्तव्याची। व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी नकार द्यायला हवा होता। पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांदरम्यान अजित पवारांनी हे भाष्य केले। अधिकाऱ्यांनी त्यावेळी कागदपत्र तपासणं गरजेचं होतं। पार्थ पवारांचं पुण्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी अजित पवारांचं हे भाष्य आहे। पवारच्या पिताश्रींचं एवढं वजन आहे सरकारवर, कोणाची हिम्मत आहे सांगण्याची? कोणाची हिम्मत आहे का? जय शहाला कोण मार्गदर्शन करण्याची कोणाची हिम्मत आहे का? सांगा ना। जय शहा सांगेल तेच कर, तसं पार्थ पवार सांगतील तेच कर, तसंच आहे बघा। आता फार रंगसफेदी करू नये अजित पवारांनी, गुन्हा केलेला आपल्या पुत्रानं, आणि हे हायकोर्टानं सांगितलं यांना का दूर ठेवलंय का? आता सामोरे जा। वळूयात पुढच्या बातमीकडे। पुणे पालिका निवडणुकीसाठी महायुतीतील 2 पक्ष आता सज्ज झालेत। भाजप पाठोपाठ आता शिंदेंची सेना सुद्धा ऍक्टिव्ह मोडवर आली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी मोहोळ आणि चंद्रकांत पाटलांसोबत बैठक घेतली। शिवाय येत्या आठवड्यात 10 माजी नगरसेवकही भाजपात प्रवेश करणार आहेत। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप राष्ट्रवादी विनाच लढणारे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर आता पुणे महापालिकेसाठी आमच्याकडे 165 उमेदवार तयार आहेत। आमचं राजकारण पुणेकरांच्या हिताचं असेल असा निर्धार शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांनी केलाय। 165 आहेत, आमच्याकडे 165 उमेदवार तयार आहेत। युती होणारे नाही होणारे हा सगळा शिंदे साहेबांचा आणि वरिष्ठांचा विषय आहे, पण आम्ही 175 उमेदवार आमच्याकडे तयार आहे। आणि शेवटच्या मिनिटापर्यंत फॉर्म भरेपर्यंत आमची राजनीती जी असेल ते पुणेकरांच्या हिताची असेल। प्रामुख्याने आमचा सगळं तरुणांवर भर असेल। ज्यांना चेहरा नाही त्यांना चेहरा देण्याचा प्रयत्न शिवसेना करेल। नाही, स्वबळाची तयारी ही शिवसेनेची भूमिका नाहीये। कोणीतरी एक जण म्हणतं आणि उठून त्यांनी म्हणावं की मी सगळ्या जागा लढणार, असं होत नसतं। भाजपा हा मोठा पक्ष आहे, सगळ्या प्रभागामध्ये आमच्याकडे कार्यकर्ते आहेत। सर्व प्रभागात आमच्याकडे 41 प्रभागात मोठ्या प्रमाणात अर्ज आलेत आणि आज आम्ही सर्वांच्या मुलाखती घेणार आहोत। परंतु राज्यातले वरिष्ठ नेते भारतीय जनता पार्टीचे, शिवसेनेचे, हे महायुती म्हणून एकत्र बसतील, निर्णय करतील आणि आम्हाला तशा सूचना देतील। आणखी एक महत्त्वाची बातमी। मनरेगा योजनेचं नाव पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना करण्याची शक्यता आहे। केंद्र सरकार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी योजनेचं नाव बदलण्याची शक्यता वर्तवली जाते। तर हे नाव बदलून कोणता फायदा होणार आहे असा सवाल यावर प्रियंका गांधींनी केलाय। नहीं समझती, मैं समझ नहीं सकती कि इसके पीछे मानसिकता क्यों है, क्या है। क्योंकि महात्मा गांधी जी का नाम है सबसे पहले, और दूसरा जब भी रीनेम करते हैं तो सरकार की जो रिसोर्सेज हैं ये मतलब उसमें फिर से व्यर्थ होती हैं। क्योंकि हर चीज को रीनेम करना है, सारे ऑफिस रीनेम करने हैं, सारी जो स्टेशनरी है सब कुछ करना पड़ता है, तो एक बड़ी एक्सरसाइज होती है जिसमें पैसे भी लगते हैं। तो खामखा करने का मुझे समझ में नहीं आया क्या फायदा। आणि आता बातमी बीडमधून आहे। बीडमधील शस्त्रांचा धाक दाखवून लुटणारी टोळी आता अटकेत आहे। धुळे सोलापूर महामार्गावर या टोळीकडून महिलांना मारहाण करून लूट केली जात होती। तेलंगणातील कुटुंबाला लोखंडी रॉडनं मारहाण सुद्धा या टोळीनं केली होती। दरम्यान पोलिसांनी खामखरवाडीतील या तिघांना आलिशान गाडीतनं ताब्यात घेतलंय। गाडीतनं लोखंडी रॉड आणि एक धारदार कोयताही जप्त करण्यात आलाय। आणि आता बातमी ठाण्यामधून आहे। ठाण्यातील आठगाव रेल्वे स्थानकात जुना लोखंडी पादचारी पूल कोसळल्याची घटना घडली आहे। यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी आहे। पुलाखाली काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर हा पूल कोसळला। दरम्यान पूल पाडण्याचं काम सुरू असतानाच ही दुर्घटना घडली आहे। आपण पाहतोय या ठिकाणी हा लोखंडी पूल कोसळलाय। आणि आता बातमी कोल्हापूरमधून। कोल्हापुरातील राजेंद्र शिंदे या कारागिरानं 51,000ची कोल्हापुरी चप्पल तयार केली आहे आणि ही चप्पल इटलीसाठी पाठवली जाते। राजेंद्र शिंदे यांच्या मित्राकडून त्यांना ही ऑर्डर मिळाली होती। दरम्यान शिंदेंनी आतापर्यंत कधीही न बनवलेली चप्पल हवी अशी त्यांना अट घालण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांनी ही चप्पल बनवली आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। संविधानाच्या 75व्या अमृत महोत्सवावर्षी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधानामुळे कोणते बदल झाले हे सांगणारा चित्ररथ आज अनावरित होणार आहे। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते या रथाचं अनावरण केलं जाणार आहे। सांस्कृतिक विभागाकडून तयार केलेल्या या डिजिटल रथातनं संविधानासंदर्भात माहिती दिली जाणार आहे।
सध्या संविधानाचा अमृत महोत्सव साजरा होत असताना नागपुरामध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संविधान चित्ररथाचं उद्घाटन केलं जाणार आहे। मी सध्या नागपूरच्या विधान भवनाच्या बाहेर आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून ऑडिओ व्हिज्युअल दाखवणारं संविधानाची माहिती देणारं एक चित्ररथ जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे। यावर आपलं संविधान आपला अभिमान असं लिहिलेलं आहे। तर यावर जर टिक केलं तर आपल्याला अशा पद्धतीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केलेली जी ऑडिओ व्हिज्युअल फीत आहे ती आपल्याला पाहायला मिळते। 1947 पर्यंत भारतीयांवर ब्रिटिशांचं राज्य होतं। संपूर्ण भारतासाठी एकच कायदेशीर चौकट नव्हती आणि मग अशा पद्धतीनं हा जो चित्ररथ आहे तो पुढे पुढे जातो आणि आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार असल्याचं बोललं जाते। हा चित्ररथ संपूर्ण नागपुरात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरणार आहे। कॅमेरा पर्सन सचिन सयामसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। लक्षवेधी क्रमांक 7 हो घेणार ना शक्यतो आजच घेणार। आले की घेऊ, लगेच आजच घेऊ। आपण घेणार, आजच घेणार। अरे आज घेणार आपली लक्षवेधी, घेणार आपली सुहास कांदे लक्षवेधी घेणार आपली। मंत्री आले की आजच घ्या। काय आजच घ्या। मुलीचा बाप आहे, एका बहिणीचा भाऊ आहे मी। हे बघा, इथे असलेला प्रत्येक जण एका मुलीचा बाप आहे। कांदे साहेब बघा, आल्याबरोबर मंत्री महोदय आल्याबद्दल आपले लक्षवेधी घेऊ, आपण खाली बसावं। चला घ्या, आता पुढचं कामकाज घेऊ द्या। काय पद्धत आहे ही? काय योग्य नाही, हे योग्य नाही। हे बघा विधान परिषद मध्ये आहे, सांगितल्याच्या नंतर सुद्धा आपण बसत नाही खाली। सुहास खांदेजी आपण खाली बसा, आपण खाली बसा। आपली लक्षवेधी घेण्यात येईल, आपण खाली बसा, आपण खाली बसा। आज घेऊ, खाली बसा। प्रश्न उत्तरात तास झाला की आपली लक्षवेधी घेऊ, खाली बसा आपण। काय पद्धत आहे? चला लक्षवेधी क्रमांक 7 घ्या। भोंडेकरजी आपण पुकारली का? हो आले की घेऊ, आले की घेण्यात येईल। छापल्याप्रमाणे आपण जागावर बसा, जागावर बसा। नाही हे बघा, हे सर्व चुकीचं आहे, हे सर्व चुकीचं। हे बघा नाही तुम्हाला नाही आपल्याला सांगितलं, नाही आपल्याला सांगितलं की लक्षवेधी आज घेणार म्हटल्यानंतर विधान परिषद मध्ये मंत्री महोदय आल्याबरोबर आपण घेणार म्हटल्याच्या नंतरही आपण शांत होत नाही। काय करायचं? आपण तेवढं समजून घ्यायला पाहिजे ना। आपला 12 लक्षवेधी दाखवलेले आहेत, आपण मागे पुढे घेतोय, सर्व लक्षवेधी घेतलेले आहे। खाली बसा, आपण खाली बसा। चला मंत्री महोदय बावनकुळे साहेब आपण उत्तर द्या। अध्यक्ष महोदय, भंडारा जिल्ह्यामध्ये सर्वच घ्यायचे आज। अध्यक्ष महोदय, भंडारा जिल्ह्यामध्ये मोहाडी आणि पवनी तालुक्यामध्ये अनेक रेती घाट भंडारा जिल्ह्यामध्ये मागील 2 वर्षामध्ये झाले। अध्यक्ष महोदय, बेटाळा, पवनीचे, भोजापूर आणि असे अनेक घाटाच्या माध्यमानं अध्यक्ष महोदय जे काही उत्खनन करणारे आहेत ते त्यामध्ये अध्यक्ष महोदय केशवप्रिया इन्फ्रास्ट्रक्चर, मलाड, मुंबई व श्री कौशल्य कजारिया